सप्तमीच्या दिवशी महाराज मौनात होते. ते मौन सोडून बोलले मामींना, आम्हाला फक्त एक कपभर चहा करून दे आणि त्या समोरच्या फरताळामध्ये एक लहानशी गादी घाल व एक तक्का ठेव. आंघोळ करून आम्ही तेथे बसणार आहोत. तू दार लावून घे आणि आमच्याशी कोणी बोलायचं सुद्धा नाही. आणि कोणीही जरी आलं तरी लक्षात ठेव, आम्ही कोणाशीही बोलणार नाही आणि तुम्ही दार उघडायचंही नाही. कळालं का? ही आमची आज्ञा समजा. मामींनी चहा करून महाराजांना दिला आणि मग पाणी तापवलं. त्यात गार पाणी टाकून महाराजांना हवं तसं केलं. महाराज नाणीत जाऊन दगडावर बसले. आज मामींनी त्यांच्या अंगाला तेलाची 2 बोटं लावली. त्यांना असं वाटलं की पुन्हा असं स्नान घालता येईल की नाही, आणि मामी त्यांना चोळून अंघोळ घालत होत्या. महाराज कशालाच हो ना करत नव्हते. निश्चयी शांत वाटत होते. खरं तर मामा मामींच्या त्या फाटक्या संसाराला, प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये त्यांच्या दुबळ्या मनाला पाठीराख्या भावासारखा आधार देणाऱ्या, त्या गुडघ्यापर्यंत पोचणाऱ्या हातावर मामींनी हळूवार हात फिरवला. त्यांचं अवघं जीवन धन्य करणाऱ्या त्या कोमल चरणांना स्वच्छ धुतलं आणि आईच्या मायेनं त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांच्या मस्तकावर पाणी घातलं. गंगा, यमुना, गोदावरी, सिंधू, कावेरी, मुळा, मुठा अशा एक एक नद्यांचं नाव घेत, त्या नद्यांचं स्मरण करत मामींनी महाराजांना स्नान घातलं. हा सर्व अभिषेक करताना त्या प्रेमळ मामींच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा मिसळत होते पाण्यामध्ये. महाराजांचं आजचं वागणं हे वेगळंच वाटत होतं. आणि नंतर महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मामांनी वाड्याच्या रुंद भिंतीतील असलेलं फरतळ मोकळं केलं, स्वच्छ केलं. आत एक लहानशी गादी घातली आणि उशाला काळा पांढरा एक तक्क्या ठेवला. आणि मग त्यांनी महाराजांनी दाखवलेला पायजामा आणि सदरा घातला. मामींनी महाराजांना परत एक कप चहा करून दिला आणि महाराज आत प्रवेश करू लागले. ते आपल्या दृष्टीआड होणार हे दुःख मामा मामींना वाटत होतं. महाराज काय म्हणतील याचा विचार न करता महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून प्रणाम केला दोघांनी. महाराज गादीवर बसले. मामींनी त्यांची मूर्ती डोळ्यात साठवून घेतली आणि त्या फरतळाचं दार बंद केलं. आता हे मामांच्या घरातलं फरताळ नव्हतं. ही होती केदारेश्वराची कुटी, नारायणेश्वराची जागा आणि वृद्धेश्वराचं गर्भगृह होतं. माऊलींचं विश्रामस्थान झालं ते. आणि महाराज दृष्टीआड गेल्यापासून मामा मामी त्या कपाटावर नजर ठेवून होते. घरात स्वयंपाक झाला, पण फक्त मुलांच्यासाठी, कारण त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि संपूर्ण रात्र कपाटाच्या जवळ घोंगडी घालून दोघंही जागत बसले. कानोसा घेत होते. आतून काय आदेश येतोय, महाराजांची काय हालचाल होते, काय काही आवाज येतो काय, इकडे त्यांचं लक्ष लागून होतं मामा मामींचं. रात्र तशीच निघून चाललेली होती. पाटे 4-4:30च्या दरम्यान आतून आवाज आला, पुढची सोय करा, पुढची सोय करा. ही आत्मज्योत आता बाहेर पडत आहे. महाराजांचा अवतार समाप्तीची सूचना आली आणि त्यांचे शब्द ऐकताच मामींना हुंदका आला. महाराजांचे हे कानावर पडलेले अखेरचे शब्द, आणि खरंच पुन्हा हे ऐकू येणार नाहीत या विचाराने मामींना दुःख आवरेना. पण मामांनी त्यांना समजावत हलक्या स्वरात म्हटलं की महाराजांना हे रडलेलं आवडणार नाही, रडू नका. मामींनी मान हलवली आणि त्या कपाटापासून दूर झाल्या. मामांनी दार उघडलं कपाटाचं. महाराज समाधी अवस्थेत असल्यासारखे शांत होते. मुखमंडलाभोवती प्रचंड तेजाची आवरणं दिसत होती. वातावरणात वेगळीच त्या ठिकाणी शांतता होती. सगळीकडे सुगंध पसरलेला होता. आणि हा दिवस होता वैशाख शुद्ध अष्टमी, दुर्गाष्टमी, सोमवार. सूर्योदयाबरोबर महाराजांच्या देहवसनाची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. घरोघरी निरोप गेला, गावोगावी तारा गेल्या आणि मामांच्या घरी स्त्री पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रचंड दुःख होतं. आणि या सगळ्या गर्दीतून वाट काढत पळत डॉक्टर विनोद महाराजांच्या जवळ गेले. त्यांनी महाराजांचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं. महाराजांचा देह अजून गरम होता. डॉक्टर विनोदांनी आपल्या गळ्यातील पेशंटला चेक करायचं जे यंत्र होतं, स्टेथोस्कोप, त्याची एक तार महाराजांच्या हृदयाला ठेवली आणि दुसरं टोक आपल्या कानाला लावलं. आणि काय चमत्कार, थोड्याच वेळात डॉक्टर विनोद समाधीत गेले आणि त्या डॉक्टरांच्या मुखातून शब्द उमटले. महाराजच बोलत होते. आणि रावसाहेबांना त्यांच्या भावावस्थेतील सगळं जे बोलणे ते ऐकायची सवय होती पहिल्यापासून.
आणि त्यांना हे सगळी भाषा समजत होती. सगळं लिहून ठेवलं त्यांनी. डॉक्टर विनोदांच्या मुखातून महाराज सांगत होते की आत्मकलेपैकी एक कला जनकल्याणाकरिता समाधीस्थानात सदैव राहील, भक्ताचं रक्षण करील, भक्ताला दर्शन देईल आणि माऊलींचा आशीर्वाद जो जे वांचिल तो थे लाहो प्राणी जात. ही सर्व प्रक्रिया ज्ञाननाथ भिंतीला टेकून उभा राहून पाहत होता. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. अचानक त्याचे डोळे मिटले आणि आतून त्याला महाराजांचा संदेश आला. महाराज त्या ठिकाणी म्हणाले, आळंदीची माऊली, पुण्याचे जंगली महाराज, सोपान काका, माळी महाराज, ओमकारेश्वर आणि पद्मावती या 6 ठिकाणाहून निर्माल्य आण आणि तू स्वतः माझ्या समाधीत घाल. आणि भानावर येताच त्यांनी हा संदेश रावसाहेबांना सांगितला. त्याच वेळेस जगन्नाथ महाराज पंडित एक हार घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. रावसाहेबांनी हे त्यांना सगळं सांगितलं आणि त्यांनी या सर्व ठिकाणी जाण्यासाठी आपली गाडी ड्रायव्हर ज्ञाननाथाच्या स्वाधीन केला. नंतर सर्वजण निघून 2 ते 3 तासात सर्व ठिकाणाहून निर्माल्य घेऊन आले आणि इकडे सोलापूरहून ओंकारनाथ भस्मे आले. त्यांनी आणलेलं रेशमी कद महाराजांना नेसवलं. अंगावर एक उबदार शाल पांघरली आणि सर्व प्रेमळ भक्तांनी आणलेल्या फुलाच्या माळांनी महाराजांचा देह फुलून गेला. आणि एकीकडे टाळ मृदुंगाचा गजर गगनाला जाऊन भिडला होता आणि या गजरात ही महायात्रा निघाली. खांद्यावर भगव्या पताका घेऊन राम नामाचा घोष करत असंख्य भाविक भक्त आपल्या आवडत्या महाराजांना समाधीस्थानाकडे घेऊन निघाले. कित्येक ठिकाणी ही यात्रा थांबत होती. भस्मे जे होते ना, ते महाराजांच्या मस्तकावरती छत्री घालून उभे होते. रखरखत्या उन्हात पायात कुठलंही वाहन नव्हते, अनवाणी चालत होते. महाराजांच्या सहवासात बरेच वर्ष त्यांनी काढली होती. भक्तांना दुःख आवरत नव्हतं. महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी जय जयकार करत होते. महाराजांनी मृत्यूपूर्वी समाधी स्थानच नुसतं दाखवलं नव्हतं, तर तिकडे जाणारा यात्रेचा मार्गही त्या ठिकाणी आधी सांगितला होता. आणि त्यांच्याच इच्छेप्रमाणे मामांच्या घरापासून ही यात्रा निघाली. काका हलवाई यांचं दत्त मंदिर, समर्थ अक्कलकोट महाराजांचा मठ, मंडईतील लोकमान्य टिळकांचा पुतळा आणि भिकारदास मारुती पर्वतीवरून अरण्येश्वरच्या वाटेनं समाधीस्थानाकडे यात्रा निघाली. साधारण 5च्या सुमारास ऊन कमी झालेलं होतं आणि महाराजांचा देह समाधी गुफेमध्ये ठेवला. आता हे सगुण दर्शन पुन्हा होणे नाही. सर्वांचं हृदय अगदी भरून आलं होतं. डोळे पाणावले होते. परंतु प्राणप्रिय महाराजांना वाईट वाटू नये म्हणून सर्वजण शांत महाराजांच्या नावाचा जयघोष करत होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू श्री शंकर महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष चाललेला होता. तो आवाज गगनाला भेटलेला होता. सगळं वातावरण अगदी शांत होतं. अशा पद्धतीने श्री शंकर महाराजांचा समाधी वर्णन मित्रांनो हे मी लिहिलेलं नाही. ज्या भक्तानं लिहिले त्याचं मनापासून आभार. या हनुमंत पवार धारकऱ्याचा मानाचा मुजरा. आणि जड अंतकरणानं सगळे भक्त परत माघारी फिरले. आपल्या महाराजांच्या समाधीला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये, महाराजांना त्रास होऊ नये म्हणून त्यांचा हा लाडका बाब्या भक्त रात्रंदिवस ऊन पावसात महाराजांच्या समाधीवरती छत्री धरून उभा होता. मित्रांनो विचार करा, हा काळ फार जुना. धनकवडी आज जरी गजबजलेली असेल तर त्या काळामध्ये घनदाट असणारं जंगल होतं. भयानक असे प्राणी त्या ठिकाणी होते आणि अशा ठिकाणी हा भक्त स्वामींच्या समाधीवरती छत्री धरून उभा होता रात्रंदिवस. तर मित्रांनो हे जे वर्णन आहे समाधीचं मी केलेलं नाही आहे. खरं हे वर्णन ज्या भक्तानं केलंय मनापासून, या भक्ताला लाख लाख मानाचा मुजरा. आणि या भक्ताच्या पाठीमागं श्री शंकर महाराजांचा हात नक्की राहिलो पाठीवरती. आशीर्वाद त्यांचा राहील. दुःख दारिद्र्य संकट सगळी नष्ट होतील या भक्ताची. म्हणून मित्रांनो पदपर्शाचं दर्शन घेण्यासाठी, यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपण पुण्यात आला ना, एकदा तरी नक्की जा. तुमच्या जीवनातील संकट तर दूर होतील, परंतु दुःख दारिद्र्य सुद्धा दूर होईल. एवढी ताकद श्री शंकर महाराजांची बघा. कारण ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्या सगळ्यांचा अवतार आहे बघा. म्हणजेच श्री स्वामी समर्थ, म्हणजे श्री दत्तगुरू सगळे आहेत बघा या ठिकाणी. म्हणून मित्रांनो आपण जर कधी पुण्याला आला ना, अवश्य धनकवडीला आपण जा आणि श्री सद्गुरू
शंकर महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हा आणि तो आनंद त्या ठिकाणी जाऊन घ्या. आणि मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल महाराजांच्या समाधीचं वर्णन, तर आम्हाला जरूर कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.